सांसद बाल्या मामा की लगातार कोशिशों और लंबे संघर्ष के बाद आखिरकार महाराष्ट्र सरकार ने बड़ा फैसला लिया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया है कि नवी मुंबई एयरपोर्ट का नाम लोक नेते दिवंगत बालू पाटिल के नाम पर ही रखा जाएगा। फडणवीस ने बताया कि इस विषय पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से भी चर्चा हो चुकी है और महाराष्ट्र सरकार का प्रस्ताव है कि अंतिम माना जाएगा। इस घोषणा के बाद सांसद बाल्या मामा ने कहा कि भूमिपुत्रों ने आंदोलन को फिलहाल स्थगित कर दिया गया है, लेकिन अगले आने वाले 2 महीनों में अगर नामांतरण की प्रक्रिया पूरी नहीं हुई तो इससे भी बड़ा आंदोलन खड़ा किया जाएगा। स्थानीय संगठनों और भूमिपुत्रों के 10-12 सालों के संघर्ष का यह बड़ा परिणाम माना जा रहा है। लोगों का मानना है कि दिवंगत बालू पाटिल जैसे राष्ट्रीय नेता के नाम से एयरपोर्ट की प्रतिष्ठा और भी बढ़ेगी। मी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगेन का हा पहिला टप्पा आहे। ह्या पहिल्या टप्प्यात जरी आपण यशस्वी झालो तरी सुद्धा अजून अंतिम टप्पा बाकी आहे। कारण ज्या दिवशी या विमानतळाला नाव लावण्यात येईल तोच दिवस खरा सगळ्यांच्या विजयाचा दिवस असेल। आज मुख्यमंत्री महोदयाच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झाला आणि त्यांनी जेव्हा हे सगळं डिटेल्स सांगितलं की 3 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेतली, त्याच्यामुळं एक प्रकार आणि ते बोलताना त्यांनी हेही सांगितलं की माझ्या मनात देखील कुठेतरी संशयाचं थोडं वातावरण होतं की नक्की केंद्र सरकारच्या मनात काय आहे। परंतु जेव्हा भेट घेतली आदरणीय पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की तुमचा जो ठराव आहे तोच अंतिम असेल, त्यामुळे ते देखील निश्चिंत झालेले आहेत आणि लवकरात लवकर या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल। परंतु तरीसुद्धा मी एवढंच सांगेन की हा पहिला टप्पा आहे, लढाई अजून खूप बाकी आहे। उलट ही कमी वेळ होती, या कमी वेळात जेवढा लढा द्यायचा किंवा जेवढी तयारी करायची तेवढी आम्ही करत होतो। परंतु आता 2-2.5 महिन्यात उलट सगळ्या संघटनांची सगळ्या भूमिपुत्रांची जबाबदारी ही दुपटी तिपटीने वाढलेली आहे आणि आपण सगळ्यांनी या गोष्टीचं भान ठेवायचं। जरी हा इथे विषय थांबला किंवा शब्द दिला गेला तरीसुद्धा जर तो शब्द 2 ते 3 महिन्यात पाळला नाही, आज आपण यावेळेस 2 लाखाचं सांगत होतो, जर तो पाळला नाही तर आम्हाला 2-2.5 महिने मिळतात, 3 महिने मिळतात, तर आम्हाला मला वाटतं एवढे महिने मिळाले तर 5 लाखापेक्षा जास्त लोक तिथे जमा होतील आणि आणखी उग्र आंदोलन होईल। परंतु आजच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झालेला आहे की तशी वेळ येणार नाही आणि ही लवकरात लवकर मागणी पूर्ण होईल। 7 तारखेचा